इयत्ता तिसरी विषय मराठी घटक पडघमवरती टिपरी पडली. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीमधील पडघमवरती टिपरी पडली ही कविता अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर त्या कवितेवरील प्रश्नोत्तरे, कवितेखाली दिलेला उपक्रम आणि स्वाध्याय आपण या पाठामध्ये सोडवून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. पडघमवरती टिपरी पडली. कविता निश्चितच तुम्हाला आवडेल. ही कविता तुम्ही ऐका आणि पाठ करा. पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम. गौतारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम. गौतारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गड गड गडम. थेंबासोबत बीज कोसळे, कडम कड कड कडम. पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. थेंबाभवती जलात उठती, तरंग थर थर तरंग. नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. पाऊसधारा मध्येच वारा, पान पान सळसळून. धरतीच्या रंध्रांतून संगीत आले जुळून. पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. तडम तड तड तडम. तडम तड तड तडम. पडघमवरती टिपरी पडली ही कविता नक्कीच तुम्हाला आवडली असेल. कविता पुन्हा एकदा ऐका आणि मोठ्याने म्हणा, पाठ करा आणि वर्गात सादर करा. आता या कवितेवर आधारित प्रश्नोत्तरे आणि उपक्रम आपण पाहूयात. कवितेमध्ये आलेले काही शब्द आपण समजून घेऊयात. पडघम एक प्रकारचं चर्मवाद्य, म्हणजेच कातड्यापासून बनवलेलं एक वाद्य. टपोरे म्हणजे मोठे, भरडणे, धान्य जाडसर दळणे. कोसळणे, वेगाने आणि जोराने पडणे. जल म्हणजे पाणी. अंगण, घरापुढची मोकळी जागा. धरती म्हणजे जमीन. धरतीचे रंध्र म्हणजे जमिनीवरील मातीचे बारीक कण. हे शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आता या पाठामध्ये दिलेल्या स्वाध्यायातील काही प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. प्रश्न पहिला आहे, थोडक्यात उत्तरे सांगा. त्यातील पहिला प्रश्न पहा, कौलारावर काय पडत आहे? सांगा बरं तुम्ही पटकन. कौलारावर टपोरे थेंब पडत आहेत. पुढचा प्रश्न पहा, म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? ढगात गडगड गडम असा आवाज येत आहे, म्हणून म्हातारी ढगात हरभरे भरडते आहे असे म्हटले असावे. खालील दुसरा प्रश्न पहा, काय झाले आणि कसा आवाज झाला ते आपल्याला पाहायचं आहे. पडघमवरती टिपरी पडल्यावर कसा आवाज आला? तर तडम तडतड तडम अशा प्रकारचा आवाज आलेला आहे. ढग गडगडू लागले, कसा आवाज होईल? अगदी बरोबर, गडगड गडम.
वीज कोसळल्यावर कसा आवाज येईल? कडम कडकड कडम. खाली दिलेले समानार्थी शब्द आपण वाचू आणि लिहूयात. ढगाचा समानार्थी शब्द मेघ घन, जल पाणी उदक, वीज चपला विद्युत. धरतीचा समानार्थी शब्द धरणी जमीन. हे समानार्थी शब्द तुम्ही वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा. आणखी समानार्थी शब्द लिहून समानार्थी शब्दांचा संग्रह करा. खालील चौथा प्रश्न आपण पाहूयात. खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा बरं पटकन. पहा, या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. हरभरे भरडण्यासाठी जातं वापरतात. मग गहू दळण्यासाठी तुमच्या घरी कोणती वस्तू वापरतात सांगा बरं. गहू दळण्यासाठी पिठाची गिरणी वापरतात. ज्वारी चाळण्यासाठी आमच्या घरी चाळणी वापरतात. बाजरी पाखडण्यासाठी आमच्या घरी सूप वापरतात. चहा गाळण्यासाठी गाळणी वापरतात. मसाला वाटण्यासाठी खलबत्ता किंवा पाटा वरवंटा आणि मिक्सरसुद्धा वापरतात. काकडी कापण्यासाठी आमच्या घरी चाकू किंवा विळी वापरतात. अरे वा, खूप छान माहिती सांगितली तुम्ही. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. ती तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा. या कवितेखालीच पान क्रमांक 8 वर काही उपक्रम दिलेले आहेत. त्यामध्ये 2 प्रकारची शब्दकोडी दिलेली आहेत. ती शब्दकोडी आता आपण सोडवूयात. या ठिकाणी वरती दिलेलं शब्दकोड पहा. यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा. या ठिकाणी पहिलं उदाहरण पहा, भित्रा प्राणी. मग भित्रा प्राणी कोण आहे बरं? त्याचं सुरुवातीचं अक्षरसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. पुढील अक्षर आपल्याला लिहायचं आहे. भित्रा प्राणी आहे ससा. मग त्या सच्या पुढे येईल सा. आता त्यापुढील उदाहरण पाहूयात. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द आहे पहा, सडक. त्याखालील तिसरं उदाहरण पहा, उन्हाळ्यात पितात. काय बरं पितो उन्हाळ्यात आपण? सरबत. अगदी बरोबर. चौथं उदाहरण पाहूयात. चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरं वाद्य सनई. सनई आणि चौघडे आपण लग्न कार्यामध्ये वाजताना पाहतो. त्याच्या पुढील 5वा प्रश्न पाहूयात. उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द. उत्सव या अर्थासाठी दुसरा शब्द आहे सण. अशा प्रकारची शब्दकोडी तुम्हाला वर्तमानपत्रात दिसतील. तुम्ही वाचत असलेल्या किशोर मासिकामध्ये सुद्धा अशा प्रकारची छोटी छोटी शब्दकोडी असतात. ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आता खाली दिलेला प्रश्न पहा. रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा. तयार होणारे शब्द वाचा. खाली दिलेल्या रिकाम्या फुलांमध्ये शब्दकोडी बनवा. पहा, या ठिकाणी काही फुलांसारखी शब्दकोडी दिलेली आहेत. त्यामध्ये आपण योग्य शब्द घालून आडवा आणि उभा येणारा अर्थपूर्ण शब्द तयार करूयात. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं शब्दकोड पहा. डाव्या बाजूला च आणि उजव्या बाजूला ली दिलेला आहे. वरती मा आणि खाली ड दिलेला आहे. मग मध्ये कोणता शब्द येईल? तर मध्ये शब्द येईल क. माकड आणि चकली. अशा प्रकारचे 2 अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार होतील. आता पुढील शब्दकोडी तुम्हीच पूर्ण करा बरं. त्या पुढील शब्दकोड आहे त्यामध्ये आपण
क जर घातला तर झाकण आणि बकरी अशा प्रकारे शब्दकोड पूर्ण होईल. त्या पुढील शब्दकोड पहा. साबण आणि रबर. ब हे अक्षर वापरलं तर अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार होतील. त्यानंतर पुढील शब्दकोड पाहूयात. त्या शब्दकोडामध्ये ब हे अक्षर घातलं तर तबक, टेबल अशा प्रकारे 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात आणि शब्दकोड पूर्ण होतं. त्यानंतर खाली दिलेलं शब्दकोड पहा. त्यामध्ये ग हा शब्द वापरला तर मगर आणि भगर अशा प्रकारे 2 अर्थपूर्ण शब्द तयार होऊन ते कोड पूर्ण होतं. त्यानंतर पुढे दिलेलं शब्दकोड पहा. त्यामध्ये आपण ग हा शब्द वापरला तर मोगरा आणि तगर अशा प्रकारे अर्थपूर्ण शब्द तयार होतात आणि हे शब्दकोड पूर्ण होतं. खाली दिलेली शब्दकोडी आता तुम्ही पूर्ण करा. त्यामध्ये योग्य शब्द वापरून शब्दकोडी बनवा. विनोद ऐकायला आणि वाचायला आवडतात ना? पृष्ठ क्रमांक 8 वर एक छान विनोद दिलेला आहे. तो आता आपण वाचूयात. आई बंडूला म्हणते, अरे बंडू, काय शोधतोयस? बंडू म्हणतो, माझं दप्तर शोधतोय. आई म्हणते, यावेळी दप्तर घेऊन तू काय अभ्यास करणार आहेस? थांब, मी तुला दप्तर शोधून देते. बंडू म्हणतो, अगं दप्तरात माझा चेंडू आहे. हा विनोद निश्चितच तुम्हाला आवडला असेल. हा विनोद तुम्ही वाचा आणि याच प्रकारचे इतर विनोदसुद्धा तुम्ही वाचू शकता आणि इतरांना हसवू शकता. पडघमवरती टिपरी पडली ही कविता पाठ करा, म्हणून दाखवा आणि कवितेवरील प्रश्नोत्तरे तुमच्या वहीत लिहा. पाठाखाली दिलेला स्वाध्याय आणि उपक्रम पूर्ण करून तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद बालमित्रांनो.